नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. बराच व्हिडिओ मी श्रावण महिन्यासाठी म्हणजेच पार्थिव शिवलिंग पूजन कसं करायचं, कधी करायचे, हे बरेच माहिती मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगितलेली आहे. तरी पण तुमचे काही प्रश्नांचे उत्तर आहे, म्हणजेच संकल्प कसा करावा, ताई माती तीच तीच घ्यावी का, असे अनेक प्रश्न आहेत की विसर्जन कधी करावे, योग्य वेळ सांगा आम्हाला विसर्जन कधी करायची. जी पार्थिव शिवलिंगाची तुम्ही पूजा सांगितलेली आहे, तर सविस्तर परत एकदा व्हिडिओ सांगा, सविस्तर एकदा परत माहिती सांगा. ह्या तुमच्या प्रश्नांमुळे मी हा व्हिडिओ परत घेऊन आलेले आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित पूजा करता येईल. तसं तर मी व्हिडिओद्वारे खूप काही माहिती सांगितलेली आहे, पण परत तुमच्या आग्रहाखातर म्हणजेच काही गोष्टी राहून गेलेल्या असतील तर त्या मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला असे प्रश्न पडणार नाही. बहुतेक वेळेस मी व्हिडिओमध्ये सांगितलेले असतात तुमच्याच प्रश्नांची उत्तरे, पण काही कारणास्तव तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघत नसाल तर तुम्हाला हे प्रश्न पडू शकतात. पण हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला एकही समस्या उरणार नाही, एकही प्रश्न येणार नाही. त्याच्यामुळे सविस्तर ही जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर ती व्यवस्थित ऐका आणि तशी पूजा तुम्ही करायची आहे. आता श्रावण महिना सुरू होणार आहे, म्हणजेच आपल्याला पूर्ण श्रावण महिनाभर पार्थिव शिवलिंग पूजन करायचं आहे. आता कोणाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल, बऱ्याच महिलांचं खूप मोठं स्वप्न असतं स्वतःचं घर घेण्यासाठी, लग्न जमण्यासाठी, संतान प्राप्तीसाठी. आणि कालचाच व्हिडिओ सांगितलेला आहे की धैर्यप्राप्ती, संतान प्राप्ती, रोगमुक्ती याच्यासाठी आपल्याला मातीमध्ये काय मिसळायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे स्वप्न पूर्ण होणार आहेत. त्याच्यामुळे कालचा व्हिडिओ तुम्ही परत एकदा बघा. आणि म्हणजे बऱ्याच महिलांचे हे असे स्वप्न असतात, त्याच्यामुळे आपल्याला हे महिनाभर पार्थिव शिवलिंग पूजन करायचे आहे, जेणेकरून आपल्या मनातले म्हणजे पुढच्या भविष्याचे स्वप्न हे पूर्ण होणार आहेत. इतकी प्रभावी सेवा आहे. तर आता संकल्प कसा करावा, माती तीच घ्यावी का, तर हे सर्व सांगणार आहे मी तुम्हाला. स्टेप बाय स्टेप मी सर्व सांगणार आहे. व्हिडिओ मोठा होईल, पण तरी पण तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून तुमची पूजा व्यवस्थित होणार आहे. तर आता बऱ्याच वेळेस मी संकल्प सांगितलेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने, आणि हा संकल्प जो मी सांगते तर तो कोणालाही करता येईल. आता ज्या वेळेस तुम्ही पहिल्या दिवसापासून ही पार्थिव शिवलिंग पूजन करणार आहात, तर पहिल्या दिवशी तुम्हाला तुम्ही कुंडीत केली तरी चालणार आहे. कुंडी कुठलीही घ्या, त्यामध्ये कुठलंही झाड असो, आणि कुंडीत जर तुम्ही पूजन केलेलं आहे तर त्याला जलाधारी केली नाही तरी चालणार आहे, पण जलाधारी केली, तुम्हाला जमलं तरी चालणार आहे. आणि परत जर तुम्हाला पार्थिव शिवलिंग तयार करायचं आहे तर अगदी 4-4:30ला ते बनवून ठेवा. आणि ही पूजा तुम्हाला संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळातच करायची आहे. 5 ते 7 या वेळेस तुम्हाला प्रदोष काळ असतो, त्यावेळेस तुम्हाला पार्थिव शिवलिंग पूजन करायचं आहे. तर तुम्ही 4-4:30ला मी खूप सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तुम्हाला पार्थिव शिवलिंग पूजन करायचं आहे त्यावेळेस तुम्ही स्वच्छ जागेवरची माती आणायची, म्हणजे शेतातली, आजूबाजू बेलाच्या झाडाखालची जी जागा स्वच्छ असेल, जिथे असं घाणेरडं नसेल, तर ती जागा, त्या जागेवरची माती आणायची आणि आल्या आल्या तुम्हाला ती शुद्ध करायची. म्हणजे गुलाबजल टाका, गंगाजल टाका, दूध टाका, तर ते असं टाकून तुम्हाला ती माती जी आहे तर ती पवित्र करायची. भले तुम्ही 2-4 दिवसांनी पार्थिव शिवलिंग केलं त्यानंतर तरी चालणार आहे. मग तुम्हाला पार्थिव शिवलिंग, हे सगळे व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेले आहेत, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघा. व्यवस्थित सगळे स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ टाकलेले आहेत. पण आता विसर्जन कसं करायचं, संकल्प कसा करायचा, माती कोणती घ्यायची, याच्यावरच मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. आता जर तुम्ही पार्थिव शिवलिंग तयार केलंय तर तुम्ही एका डिशमध्ये घ्या. म्हणजे बघा, आता मी हे तामण आहे म्हणजे छोटंसं, तर अशी डिश जर घेतली, मी तर म्हणेल याच्यापेक्षा छोटी, आणि अशी प्लेट घ्यायची आहे, म्हणजे जास्त खोल नाही, आणि त्याच्यावर बेलाचं पान ठेवायचं, त्याच्यावर शिवलिंग तयार करायचं आहे. आणि हे जे आहे तर ते परातीत ठेवा किंवा खोल ताट घ्या, त्याच्यात ठेवा. आणि जे पण तुम्ही पूजा वगैरे कराल, म्हणजे दूध अर्पण कराल, पंचामृत अर्पण कराल, जल अर्पण कराल, जे पण काय आहे तर ते खाली निथळून परातीमध्ये साचेल. आणि मग ते शिवलिंग तुम्हाला, त्या शिवलिंगाची तुम्हाला पूजा वगैरे सगळं करायचंय, म्हणजे पाणी इकडे तिकडे जाणार नाही. आता संकल्प कसा, हे तर क्लिअर झालंय की शिवलिंग कसं करायचं, काय करायचं, पूजा कशी करायची हे पण मी सांगितलंय. संकल्प पूजा संध्याकाळी करायची 5 ते 7 वेळेस, आणि पार्थिव शिवलिंग तुम्हाला अशा प्लेटवर करायचंय, जेणेकरून तुम्हाला ती प्लेट व्यवस्थित
परातीमध्ये ठेवता येईल. झाला. आता संकल्प कसा करायचा. ज्यावेळेस तुम्ही पहिल्या दिवशी बसणार आहे त्या दिवशी तुम्हाला पार्थिव शिवलिंग वगैरे तयार करून घ्यायचंय आणि ज्यावेळेस तुम्ही पूजेला बसणार आहे त्याच वेळेस असं तामण घ्यायचंय, छोटी डिश घ्यायची आहे आणि ग्लासमध्ये छोटं शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचंय. हातात उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. हळद, कुंकू, अक्षदा, फूल असं घेऊन आपलं नाव, आपलं गोत्र उच्चार करायचं आहे. गोत्र नसेल तर काश्यप या गोत्राचा उच्चार करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे. आपल्या मनातली इच्छा सांगितल्यानंतर तुम्हाला ते जल तामणात सोडून द्यायचं आहे, डिशमध्ये सोडून द्यायचं आहे. परत शुद्ध पाणी घ्यायचंय 2दा, तर ते परत तामणात सोडून द्यायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. प्रार्थना ही करायची आहे की मी ही संकल्पयुक्त सेवा जी करत आहे तर ती निर्विघ्नपणे पार पाडून घ्या, याच्यामध्ये कुठलीही आडी अडचण येऊ देऊ नका. आता संकल्प कसा करायचा हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल ताई 4 दिवस मासिक धर्म आहे तर काय करायचं. हरकत नाही. 4 दिवस 5 दिवस तुम्हाला जसा त्रास होत असेल तर ते स्किप करायचंय. 5व्या-6व्या दिवसापासून तुम्हाला ती कंटिन्यू करायची. तर आम्हाला गावाला जायचं आहे, तर जर तुम्हाला गावाला जाणं म्हणजे गरजेचंच आहे तर तुम्ही जाऊ शकता. 2-3 दिवस देव काही म्हणत नाही, देवालाही कळतं. आणि आपण काही, आता एका ताईंची कमेंट आली का आपण काही चुकतोय का असं वाटतं जर 4-5 दिवस गॅप झाला तर मनात अशी शंका आणत नका जाऊ. कारण की आपण जर एखाद्या ठिकाणी गरज आहे आपली, तिथे आपल्याला जावंच लागणार आहे, त्या ठिकाणी आपण चुकवू शकणार नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जायचंय. आणि जर त्या ठिकाणी तुम्हाला आनंदाच्या ठिकाणी जाणार असेल, 4-5 दिवस माहेरी जाणार असेल, तर तिथे आजूबाजूला बेलाचं झाड असेल तर तिथे सुद्धा ही पूजा केलेली चालणार आहे. जर तुम्हाला खंड पाडायचा नसेल तर तिथे तुम्ही केलेली चालेल. आता माती कोणती घ्यायची. आता तुम्ही घरी शिवलिंग पूजन करताय, अर्थात माती तुम्हाला रोज वेगवेगळी घ्यायची आहे. म्हणजेच तुम्ही एवढं भांड भरून घेऊन या पिशवे भरून माती एकाच दिवशी आणून ठेवायची. एकाच दिवशी एकदाच ती तुम्हाला शुद्ध करायची. महिनाभर त्याला जल, हे दूध, गंगाजल, गोमूत्र असं म्हणजे टाकून ती शुद्ध करायची नाही. एकदाच टाकायची आहे. एकदाच शुद्ध करायची आहे ती. महिनाभर तुम्हाला त्याच्यावर शुद्ध करायची गरज नाही. एकदा आणून ठेवायची, त्या दिवशी शुद्ध करायची, तीच आपल्याला महिनाभर हळूहळू आता वापरायची आहे. आता एवढी जर माती आणली तर तुम्हाला ती महिनाभर एकदम आरामशीर पुरून जाणार आहे. तर तुम्हाला घरी पार्थिव शिवलिंग पूजन करायचं असेल तर रोज तुम्हाला माती बदलायची आहे. आता ते पुढे सांगणारच आहे कसं काय. रोज आता ह्या प्लेटवर जर तुम्ही पार्थिव शिवलिंग पूजन केलं आणि त्याचं पूजन केल्यानंतर आपल्याला ते शिवलिंग विसर्जन करायचंय दुसऱ्या दिवशी. त्याच्यामुळे ते विसर्जन झाल्यावर साहजिक आहे आपल्याला दुसरी माती ही घेणंच आहे. मग आता माती दुसरी घ्यायची आहे, बदलायची आहे. हा सुद्धा डाऊट तुमचा क्लिअर झालेला आहे. आणि आता विसर्जन कधी करायचं हे बघा ताई. आता बऱ्याच कमेंट येतात मला की ताई विसर्जन तर आपण 10-15 मिनिटात करतो पूजा झाल्यानंतर. हो ताई, हे अगदी बरोबर आहे. जेव्हा आपण रोज पार्थिव शिवलिंग पूजन करतो, इतर वेळेस जेव्हा आपण पार्थिव शिवलिंग पूजन करतो त्यावेळेस संध्याकाळी करतो, हे सगळ्यांनाच माहिती आहे. ज्यावेळेस आपण 6, 6:30, 7 पर्यंत पूजा करतो आणि पूजन झाल्यानंतर घरातलं काही आपलं पर्सनल काम असतं, घरातलं काही स्वयंपाक वगैरे असतो, 10-15 मिनिटं आपण ते काम करत असतो आणि 10-15 मिनिटानंतर ते पार्थिव शिवलिंग आपण लगेच विसर्जन करतो. हे अगदी बरोबर आहे. पण आता मी तुम्हाला बऱ्याच वेळ सांगितलं, पण जेव्हा तुम्ही श्रावण महिन्यात पार्थिव शिवलिंग पूजन करता, महिन्याच्या शिवरात्रीला पार्थिव पूजन करता, प्रदोषच्या दिवशी तुम्ही पार्थिव शिवलिंग पूजन करता, दर सोमवारी पार्थिव शिवलिंग पूजन करता, तर ते पार्थिव शिवलिंग तुम्हाला दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचं आहे. आपण जेव्हा इतर दिवशी पार्थिव शिवलिंग पूजन करतो तर ते त्याच दिवशी 15 मिनिटात आपल्याला विसर्जन करायचं असतं. पण श्रावण महिना, सोमवार, प्रदोष, मासिक शिवरात्री जर तुम्ही पार्थिव शिवलिंग पूजन केलं तर ते आपल्याला दुसऱ्या दिवशी स्नान करून आपलं आवरून तर ते विसर्जन करायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण स्नान करून पार्थिव शिवलिंग श्रावण महिन्यात विसर्जन करायचं आहे. आता विसर्जन कसं करायचं हे पण मी सांगितलेलं आहे. आता ही जर डिश याच्यावर जर पार्थिव शिवलिंग केलेलं आहे तर ते अशीच डिश उचलायची आहे आणि जी म्हणजे तुमच्या अंदाजे आपल्याला अंदाज कळतो. आता ही डिश एका टपात ठेवा, पातेल्यात ठेवा मोठं, तुमच्या अंदाजाने पातेलं घ्यायचंय, टप घ्यायचंय, त्याच्यात पाणी घ्यायचंय आणि ही अशीच्या अशी डिश तुम्हाला
कुठे ज्या टप आहे, पातील आहे, तर त्याच्यात ठेवायचे आहे. त्याच्यात ठेवल्यानंतर तुम्हाला शिवलिंगाचा जो भाग आहे, थोडासा वरचं टोक असतं, तर ते थोडं दिसायला पाहिजे असं पाणी घ्या. कारण पार्थिव शिवलिंग जेव्हा आपण विसर्जन करतो त्यावेळेस तो शिवलिंगाचा भाग थोडासा वरती ठेवायचा आहे आणि त्याच्याकडे बघून आपल्याला आपल्या मनातली इच्छा सांगायची आहे. आता इच्छा कोणती असो, लग्न जमण्यासाठी असो, स्वतःचं घर होण्यासाठी असो, नोकरी असो, धनप्राप्तीसाठी असो, आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही समस्या असेल तर ती आपल्याला तिथे मनातली इच्छा त्यावेळेस त्या भागाकडे बघून हात जोडून देवादिदेव महादेवांना डोळ्यासमोर आणून आपल्याला ती प्रार्थना मनोभावे करायची आहे. आता विसर्जन कसं करायचं, कधी करायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. संकल्प कसा करायचा, माती कोणती घ्यायची हे सविस्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ताई, खरंच कुठली आपण सेवा करतो ना, तर ते घाबरून जायचं नाहीये. सेवेमध्ये चढ उतार होतच असतो, आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार होतो. तर आपण सेवा करतोय, आपल्याला वाटत नाही काही याच्यामध्ये खंड पडावा. आपण खरंच कुठली सेवा, महिला जी असते ना, तर ती अगदी मनापासून करते. का तर आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या घरासाठी सगळं काही महिला करू शकते. पुरुष करत नाही असं मी म्हणत नाही, पण पुरुषांना वेळाअभावी काही सेवा जमत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक महिला धडपडत असते आणि काही ना काही सेवा करत असते, जेणेकरून तिचं घर संसार व्यवस्थित चालावा म्हणून. आणि म्हणून 4 दिवस 5 दिवस जर असं काही म्हणजे खंड आला किंवा मासिक धर्म आला, कुठे जाण्याची वेळ आली, तर मनात कुठलीही शंका ठेवू नका. फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि त्यांना सांगा की जे मी सेवा करते, पण त्याच्या जर मध्ये 2-3 दिवसाचा खंड आला तर ते तेवढं सांभाळून घ्या. एवढी कळकळीने जर तुम्ही ही प्रार्थना केली ना, तर नक्कीच तुम्हाला परमेश्वर सांभाळून घेत असतो. आणि मन शुद्ध असेल, कर्म चांगले असतील, कष्ट प्रामाणिक असतील, तर नक्कीच परमेश्वर आपल्या हाकेला धावून येतो. आणि मी म्हणते की तुम्ही म्हणाल की ताई, आम्ही सेवा केली आहे पण आम्हाला फळ मिळत नाही, तर हे म्हणजे मी तर म्हणेन, जेव्हा आपले कष्ट प्रामाणिक असताना आपण अतोनात कष्ट करत असतो आणि आपला भाव शुद्ध असतो, आपले मन शुद्ध असतं आणि अतूट विश्वास परमेश्वरावर जेव्हा असतो ना, तेव्हा मी तर म्हणे आयुष्यात कोणती समस्याच येणार नाही. फक्त सेवा करत राहा, निस्वार्थ सेवा करा. हा माझा अनुभव आहे. निस्वार्थ सेवेचा अनुभव खूप वेगळा असतो आणि त्याचं समाधान, आनंद हे वेगळंच असतं. माझं एकंदरीत असं मत आहे की कष्ट आपण आता साहजिक आहे, जिथं कष्ट तिथंच यश पण येत असतं. आणि कष्ट जर केले तर यशाला गुडघे टेकवावेच लागतात. म्हणून कष्टाला पर्याय नाही. प्रामाणिक कष्ट जर आपण केले, फक्त देवदेव करून सेवा करून आपल्या घरात लक्ष्मी येणार आहे का? अजिबात येणार नाही. तुम्ही जर दिवसभर सेवा करत राहिले आणि बाहेर कष्टाला काही प्रयत्नच केले नाही, कुठे काही हातपाय हलवले नाही, तर आपल्यावर देव प्रसन्न होणार नाही. आपण सेवा का करतो की जेव्हा आपण बाहेर कष्ट करत असतो, अतोनात मेहनत करत असतो, त्या कष्टाला फळ देण्याचं काम हे परमेश्वर करत असतो. म्हणून सेवा करा आणि अनुभव घ्या. अजून काही तुमच्या प्रश्नांची उत्तरं जर राहिली असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. नक्कीच मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर चला, झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.